Hello everyone, welcome to our mega journey. 10 months ago, we bought our Innova High Cross, and within 10 months, we have almost completed 30,000 kilometers. But before this journey began, we had to sell our old car. It was a sad ending, but definitely it created a space for new beginnings. Our first long trip was to Hyderabad and Sri Salem. Not once, but twice. या रोडवरती कारने भाऊ मस्त ॲव्हरेज दिलं ना. ऑलमोस्ट 16 क्लॉक केलं बघा आम्ही. आणि मग एवढं ॲव्हरेज दिल्यावर आम्ही का सुट्टी देतो होय. निघालो मग मुलाला घेऊन मस्त गुजरातला. अँड ऑन दिस लिजेंडरी समर ट्रिप द टेम्परेचर आउटसाईड वॉज 45 डिग्री. पण कार कुठली ऐकते, कार मस्त धावते. हे बघा आमच्या मॅडम, ह्यांना एकदा कार हातात दिल्यावरती माझी जे काही घाबरगुंडी उडाली होती, काय सांगू तुम्हाला. आणि मग इट वॉज टाईम फॉर गोवा. मस्त आंबोलीच्या घाटातून धबधबे पाहत वी रीच्ड गोवा. आणि मग आमच्या जवळचे मित्र यांनी गाडी मागितली कच्छसाठी. भाऊने नेली की गाडी मस्त 2400 किलोमीटर. कार पण म्हणत असेल त्या आईला कोणाच्या घरात आली. अँड देन इट वॉज टाईम टू गो साऊथ. ऑल द कर्व्स, रेन्स अँड द जंगल. कार जस्ट हँडल इट लाईक अ चॅम्पियन. आणि कारमध्ये एवढी भारी स्पीकर सिस्टीम असल्यावरती मित्र जर गाडीत नसले नाही तर काय उपयोग होय. आणि गाडीचा बेस पुणे असल्यामुळे लोणावळा, खंडाळा, तामिनी हे तर काय दर शनिवारची चक्कर झाली बघा. अँड वेन फॅमिली इज अराउंड, वी आर नॉट ओनली कटिंग द माइल्स, बट वी आर ऑल्सो कलेक्टिंग मेमरीज. आमच्या पप्पांना पण खूप शायनिंग मारायला आवडते बरं का गाडीमध्ये. हे बघा कशा मित्रावर गप्पा मारतात. आणि गाडीनं सर्वात जास्त वाऱ्या मारल्यात त्या म्हणजे मुंबईच्या. अक्षरशः सांगतो, वाशीचा टोलवाला पण आम्हाला ओळखायला लागला असेल हो. पण पुणे मुंबई राईड हे आहेच जॉयफुल. ओव्हरऑल कारने आम्हाला खूप साथ दिली. मग नागपूर असू देत, उडुपी असू देत, मँगलोर असू देत किंवा गोवा. सो येस, दिस हॅज बीन आवर जर्नी टिल नाव. आता मला सांगा, पुढचे 30,000 किलोमीटर करायला मला किती महिने लागतील? प्लीज कमेंट करा इन द कमेंट बॉक्स.